तर मित्रांनो, ह्या पाळण्याचं सगळं अँगल वगैरे बदलून सगळं वेल्डिंग मारून झालं. इथं एक पॅच पण लावला. आता काम आहे इकडच्या पाळण्याचं. इकडच्या पाळण्याचं बघा, हे जे आहे हा अँगल सगळाच्या सगळा बदलायचा आहे. खराब झाला, घासा लागला आणि खराब पण झालाय. ती प्लेट तेवढी ठेवायची. हे अँगल जे दिसतो ते सगळा पूर्ण बाजूला काढायचा बाहेर आणि तिथं बेंड करून हा असाच नवीन अँगल लावायचा आहे. बघा, हे काम आहे बघा. आता निघून म्हणून आता याला सपोर्ट ही लावून घेतली. तिथं बघू शकताय पडूनी किंवा हे जे अँगल आहेत ही ह्याची जागा बदलली म्हणून इथं असं सपोर्ट लावून घेतली आता. आणि चालू करायचं आता हे कट करायला. कट करून झालं म्हणजे मग त्या अँगल त्या मापाने बेंड करायचा आणि नवीन बसवून घ्यायचा. तिथं इकडं पण सपोर्ट लावून घेतलाय. आता बघू शकता इकडं पण एक सपोर्ट लावून घेतलाय. आता कट करायचं, ते कट करून तिथं नवीन अँगल आणून बसवून घ्यायचं आहे. काम आहे हे सध्या तरी. आणि आता इकडच्या सेक्शनचे सगळे पोरं बॉयलरला नेलेत, बॉयलरच्या टोबा घासायला. इथं कोण नाही आता सध्या जास्त. चला तर मग चालू करतो कटिंग करायला. आवश्यकता कोणच पोर नाही, ती सगळे बॉयलरला गेले. ती इथं वाल करत बसलेली पण सगळी गेली. ती मी आणि एक मिस्त्री तेवढा आहे इथं, दोघंजणच त्या सेक्शनला. तर मित्रांनो, आपण काय आजारी असल्यामुळे 5-6 दिवस नव्हतो. आपण इथला हे तर कट केलं तर बघा, इथली प्लेट, या साईडची सगळी प्लेट आपण कट करून ठेवली होती. नंतर दुसऱ्या वेल्डरनं ही सगळी जागा स्वच्छ करून साफसफाई करून त्याचं हे करून घेतले. आणि त्यांनी बघा इथली प्लेट, हे अँगल बिंगल इथं लावून घेतला. हे जुगाड एक पण इथलं तयार करून घेतलं, हे पण नवीन. आता मी याला वेल्डिंग मार लागलोय. हे अँगल वगैरे बेंड करून या प्लेटा इथं नवीन बसून घेतल्यात बघा. या इथनं या बाजूपासून एवढं प्लेट, हे अँगल सगळं नवीन बसून वेल्डिंग मारून घेतले. हे सुद्धा ही प्लेटसुद्धा ही नवीन केल्या. हे बुशसुद्धा लेथवरती कट वगैरे काढून आणलं आहे. आता ह्याला तेवढं मी वेल्डिंग करायला लागलो आहे. बाकीचे सगळं दुसऱ्या वेल्डरनं केलं आहे. मी काय 4-5 दिवस नव्हतो, त्यामुळं हे सगळं दुसऱ्यानं तयार केलं सगळं व्यवस्थित. आता इथं बसवायचं आहे, हे काम आपल्याला आहे. इथं बसवून घ्यायचं आहे हे सगळं. आता याला वेल्डिंग तेवढं मारायचं राहिलं, तेवढं वेल्डिंग मारायला लागलो आहे मी. बाकीचं हे सगळे अँगलला बघू शकता तुम्ही वेल्डिंग मारली. आणि झाल्यावर ना इथं आता बसवून घ्यायचं. आणि नंतर ना त्याचं थोडं काम करायचं आहे, ते पण काढायचं आहे कट करून. बाकीचे जे अँगल प्लेटा वगैरे सगळे चांगले आहेत. तर असं आहे हे काम. इकडे मिस्त्रीने सगळे करून घेतले, झालंय. आता हे सुद्धा बसवायला घ्यायचं. चला तर मग चालू करतो वेल्डिंग मारायला मी. खालच्या साईडने वेल्डिंग मारून झाली, आता या साईडने तेवढं मारायचं आहे. बघू शकता या साईडने वेल्डिंग मारायचं राहिलेला मारायचं आहे. आणि याला असं लांब 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 स्पॉट वेल्डिंग मारली या अँगलला, बघू शकता तुम्ही. आणि या प्लेटा बदलल्या तर त्याला थोडंसं फुल्ल वेल्डिंग मारून घेतलेलं आहे. आणि आता इकडं बसवून घ्यायचं. ओके, चला चालू करू काम आपलं.
तर बघू शकता मित्रांनो, बसवून घेतले बघा. हे बराच वेळ लागला याला बसवायला. जागेवर बसून घेतलंय. अजून आता मस्त पॅकिंग केली. वेल्डिंग मारायचं अजून. पाहू शकताय बसवून घेतलंय. आता वेल्डिंग मारायचं चालू करायचं. माप बघायचं, माप व्यवस्थित आले का, सगळीकडे समान माप आहे का. सगळीकडे समान आलं असलं तर घ्यायचं बसवून, वेल्डिंग मारून. कमी जास्त असेल तर मग आणि थोडंसं कट करून, कुठे ठोकावं लागत असेल ठोकून बसवून घ्यायचं बघा. मध्येच वेल्डिंग मशीनचं अर्थिंग एक कट झालं बघा. अर्थिंग एक जोडून घेतले. अर्थिंग एक मध्येच कट झालं, ते जोडून घेतलं अर्थिंग. आता वेल्डिंग मारायचं.